दादा शेव पाहिजे मला, शेव पाहिजे मला. जाय हो तिकडे. दादा दादा दे ना मला शेव पाहिजे, मला लांबे लांबे शेव पाहिजे. काय रे गण्या, काय होय? काऊन नाही देत चिंगीले? दे ना, संग मग खा दोघे जण मस्त. ते तुले शेव मागू राहिली आणि तू शेवाचा डबा मागायला पोता. दे ना तिला जरा शेक. ते का पूर्णच खाते का? उलचे खायचे 2-4. दे तिला जरा शेक. तू दुसऱ्या वाटीत दे ना मग तिला. तिला का माझ जोडचं पाहिजे का लगे? काही खायला बसलं की माझ जोडायचे आणि दादा दे मला काही खाऊ बी नाही देत. मी मागतो का तिला असं कधी? अरे बाळा, ते तुले नाही मागणार तर कोणाला मागेल सांग बरं? येते दाजू ते दादा करत. तू हिच्या संग चांगला नाही राहत, चांगला राहत जा तिच्या संग. तिकडे जाय म्हणा तिले. मी नाही देत तिले माझ्यावरचे शेव. मी एवढं दुकानातून महागाचे विकत आणले आणि लय देऊ का? हे सगळे सांडून टाकते, खात बी नाही. जाय हो तू तिकडे आईजवळ, आईले माग तू. आजी दादा देत नाही मला शेव. बरं जाऊ दे, आई देते तुला लंबे शेव. आई जोड जाय. आणि तू रे आता ये जरा फक्त तू माझ्याजवळ. आजी मला 1 रुपया दे, आजी 2 रुपये दे. हा पोंगे खायला बरोबर माझून पैसे नाही. आता पाय देतो का तुम्ही? ये बस इथं माझ्याजवळ खाय. आणि का रे गण्या, तू मग अशी गेम खेळत होता तर माझा मोबाईल कुठे ठेवला ते मला दिसून नाही राहिला. तुझ्या हाताला फोन लावतो म्हणलं, कशी काय हाय तब्येत बिब्येत विचारतो तिथे जराशी. कुठे आहे मोबाईल ते बरं? चार्जिंग वरच तर लावलाय मोबाईल. त्या टीव्ही वाल्या रूम मध्ये ठेवलाय. चार्जिंग संपली होती म्हणून लावला माहिती ती. जाय घे त्यातून. हाव काय, तिकडे आहे का? आणि मी इकडेच पवरली. सांग रे बाबा. बरं ठीक आहे, घेतो मी त्यातून. बोलतो म्हटलं तिच्या संग जराशी. काय हाल चाल आहे तिचे? तर लय दिवस झाले तिला फोन नाही लावला आणि तिने काही फोन केला नाही मला. हॅलो आई बोलवा. अहो तुझा आवाजच नाही उरला ना. हॅलो अहो आई आवाज नाही उरला का? एक काम कर बरं, तू नेटवर्क नसेल तिकडे दुसऱ्या रूम मध्ये ये. काय जानू आवाजच नाही उरला? अहो आजी दुसऱ्या रूम मध्ये जाय तिकडे. ती नेटवर्क नसेल म्हणून आवाज नाही उरायला. हो का? बरं चला आता येते का माझा आवाज? हो आई येऊ राहिला, बोल ना. का माय एवढे दिवस झाले तर फोन बी नाही लावला हो मला. तुला काही आठवण येते का नाही हो मायची? त्या पिंटाचे पेपर चालू होते ना, मग मोबाईल ठेवूनच दिलता मी, म्हणून काही लावलीच नाही. बरं काय करून राहिली होती? काही नाही, बसली अशीच. पिंटाच्या बाबाने तुरीच्या शेंगा आणल्या आता. दाणे बिणे काढून ठेवतो म्हटलं संध्याकाळच्या भाजीले. हो का? तू सांग, तू कशी आहेस? मला काय झालं बाप्पा, चांगलीच हो मी. पिंट्या कुठे गेला? हाय ना, कार्टून पाहून तो. हो का? पाहिजे माय, ते जास्त कार्टून बिटून काही पाहायचं शोक नको लावून देऊ. काय खराब होते म्हणते बा डॉक्टर तो. नाही हो माय, एवढं नाही पाहू देत. तुम्हाला मदत करायचं दाणे काढायच्या म्हणून मी त्याला कार्टून लावून दिलं. तसं नाही पाहू देत मी त्याला कार्टून बिटून. ते तुमची जोडी काय करू राहिली? आमची जोडी काही नाही, बसले. ते काय लंबे शेव आणले म्हणते कोणत्या दुकानातून, तर ते भांडण करू राहिले. ते चिंगी काही त्याला मागते पण हा काही त्या गाण्यात तिला देतच नाही. त्याची सवय गेलीच नाही वाटते माया करायची अजून. तुरीच्या शेंगा आल्या का तुमच्याकडे? नाही हो माय, एक डुक्कट भाजीवाला आणते. बरं वावरातल्या निघाले का आई शेंगा? नाही हो माय, आता लहान झाड आहेत, फुलं येतील आता त्याला. आले की तुला माहितच आहे, मी पाठवून देतो बाबल्याजवळ. मग माहिती जो आमच्या इकडे 40 रुपये पाव आहे सध्या. पिंट्याच्या बाबाला लस खावट राहते. म्हटलं घेऊन ये म्हटलं एक पाव मग सध्याचे. बरं केलं ना, आणत जा मग खात जा. लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही तुले? आले ना माय, 7,500 रुपये आले ना. ते आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे बी आले म्हणते. हो ते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे बी पैसे आणते तीन दिले काही ना. निवडणूक आहे ना आता, मग आचारसंहिता लागली तर मग ते काही पैसे देऊ नये म्हणते असं, म्हणून ते ना आताच देऊन दिले. हो का? मी तर काही गेली नाही अजून बँकेत. हा बबल्या गेला होता तर त्यांना पाहिले का म्हणे, आई म्हणे 7,500 रुपये आले म्हणे तुझे, काढून आण त्यातले जरा शेक. तर बायकोला साडी घेऊन दे आणि लेकराला ड्रेस घेऊन दे. तो म्हणे की राहू दे आई त्याच्यातच, कायले पाहिजे तुझे पैसे आहेत ना माझ्याजवळ. असतील त्याजवळ तर राहू दे ना त्याजवळ पोटाची भाकर. तुला आले का नाही माझे पैसे? हो आले, मला बी आले. ते पिंट्याचे बाबा मला काही काढून नाही तुला. पिंट्याचे बाबा म्हणतात की राहू दे त्याच्यातच. काय म्हटलं काहीतरी आहे ना आता सोनं बिनं त्याचं. पण माय त्या सोन्याचे भाव तर 800,000च्या वर चालले माय. सांग आता कसं करावं? हो ना माय, काय करता सांग बरं. नाही मी, कोण आहे तुम्ही? आम्ही ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या टीम मध्ये काम करतो. नाही, आमचं जे काम आहे ते गावोगावी जाऊन ज्या महिला आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आहे बा. म्हणजे योजनेची पुरी माहिती सांगणं, योजने काही नवीन योजना आल्या असतील त्या सांगणं, असं योग्य मार्गदर्शन करणं एवढं आहे आमचं काम. अच्छा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं. मग आता तुम्ही कोणती माहिती द्यायला आले? अजून काही पैसे गिसे भेटणार आहे का आम्हाला? कोणते पैसे? पैसे तर भेटले ना बाई तुम्हाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे सरकारनं तुम्हाला आधीच देऊन दिले दिवाळी करायला. हो दादा, आले ना. 3,000 रुपये आले. आमच्या गावात लई बायले आले 3,000. तर आता कोणती नवीन योजना आहे मग? आता बाई तुम्हाला सगळ्या मुलांना सरकार गिफ्ट देणार आहे. ते गिफ्ट दिवाळीचं असणार आहे तुम्हाला. आणि त्या गिफ्ट मध्ये तुम्हाला सरकार 15,000चा मोबाईल गिफ्ट देणार आहे.
आता ऑक्टोबर महिना चालू आहे की नाही, मग समजा या महिन्याच्या शेवटी तुम्हाला गिफ्ट येऊन जाईल ते तुमच्या घरी. तर सरकारचा असा प्लॅन आहे की तुम्हाला 31 ऑक्टोबरच्या आधी द्यावं बा ते म्हणून. बापरे, मला तर लयच खुशी झाली. आता 15,000चा मोबाईल भेटते नवीन. वा वा, मस्त मस्त. तसंही माझा मोबाईल खराबच झाला होता. बरोबर फोटो येत नाही आणि जर कुणाचा फोन आला तर तोही समजत नाही. मी हँगच मारत जाय माझा मोबाईल. आता नवीन मोबाईल भेटन. मग दादा, काय काय करायला लागते याच्यासाठी? मग कुठे फॉर्म बिम भरा लागते काय की कुठे पैसे भरा लागते? मग सांगा बरं काय आहे तर. मग मी कागदपत्र जमा करून ठेवतो, म्हणजे मग मला लवकर मोबाईल भेटन. तर बाई याच्यासाठी सगळ्याला माहिती द्यायची आम्हाला. मग तुम्ही एक काम करता का, सगळ्या महिलाले तुमच्या गावातले का ते वडाच्या झाडाची जागा आहे गेली तर ती सगळ्याला जमा करा. म्हणजे मग कसं मला सगळ्याला माहिती सांगता येते बरोबर. मग डबल सांगायचं काम नाही कोणाला. सगळ्या महिला आल्या की मग त्याला सांगतो मी सगळी माहिती. मग असं आहे काय? कुठे आणा लागते बोलून सांगा तुम्ही. बरं ताई, तुम्ही या ना तिथं वडाच्या झाडाखाली. ते वडाचं झाड नाही का स्टँडवरचं, तर ती या तुम्ही सगळे. तर सगळ्या बाया तर ती आल्या तर मग मला एक सोबत सगळ्याला माहिती सांगता येते बरोबर. सगळे माहिती देतो तुम्ही. मग तुम्हाला दिवाळीचा मोबाईल भेटते बाबा. बरं दादा, मला ना 15 मिनिटं द्या तुम्ही. मी सगळं गाव जमा करून आणतो वडाच्या झाडाखाली. ठीक आहे ना ताई, या मग लवकर. आम्हाला बी मग दुसऱ्या गावाला जायचं आहे. त्या गावात बी अशा बायाला माहिती सांगायची. सगळ्या महिलाला सगळी माहिती समजली पाहिजे बरोबर. सरकारने जिम्मेदारीचं काम दिलं आमच्यावर, मग ती माहिती सांगावी लागेल आम्हाला बरोबर. तर त्यासाठी एक काम करा, फक्त लवकर या मग तुम्ही. लवकर या जा. ठीक आहे ना दादा, 15 मिनिटात आणतो मी सगळेले बोलवून. बरं या मग. बापरे, 15,000चा मोबाईल किती मस्त असेल होतो. माझ्याजवळ आहे 3 टप्परवाला मोबाईल. ना त्याच्यात धड फोटो निघत ना आवाज येत. ओ माय बाई, बरं झालं तुम्ही मला इथेच भेटलं. माय एक गुड न्यूज सांगायची आहे मला तुम्हाला. गुड न्यूज? कोणती गुड न्यूज देतो बे तू आम्हाला? लॉटरी बिट्टी लागली की काय? नाही ना ओ माय, लॉटरी बिटरी नाही लागली मले. पण माझ्याजवळ अशी गुड न्यूज आहे की तुम्ही पण खुश व्हाल. हाव काय? मग अशी गुड न्यूज आहे काय की आपण कुठे फिरायला चाललो काय बाया की आम्हाला कायची पार्टी गिटी देतो का माय? ना आपण फिरायला चाललो ना मी तुम्हाला पार्टी देऊन राहिली. पण माझ्याजवळ एक गुड न्यूज आहे. सांग ना ओ माय गौरी ताई, कोणती गुड न्यूज आहे? कोणती गुड न्यूज आहे? सांग ना पटकन. एवढी गोष्ट लांबून गायला राहिली हो, सांग ना पटकन. अहो, आपल्याला मोबाईल भेटणार आहे. मोबाईल, तो बी 15,000चा. आता मी वावरातून येत होती तर 2 साहेब लोक भेटले मले. ते सांगत होते मले की तुम्हाला 15,000चा मोबाईल भेटणार आहे गिफ्ट म्हणून. खरंच काय हो माय गौरी? खरंच आपल्याला मोबाईल भेटते? हो ना माय सखूबाई, सरकार आपल्याला गिफ्ट देणार आहे. तो बी मोबाईल 15,000चा आणि ते बी दिवाळीच्या आंधी. त्यासाठी वडाच्या झाडाखाली बोलवलं माय आपल्याला. तर तिथे साहेब लोक बसेल आहेत. त्यानं मला सांगितलं की गावातल्या सगळ्या बायाला बोलवणार. मी वावरातून येऊन राहिली होती तर मला 2 साहेब लोक दिसले. मग मी म्हटलं की कोण आहेत बा हे 2 साहेब लोक? मग ते सांगत होते की ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या टीम मध्ये काम करत आहे. हाव का हो माय? मग दे ना सगळेला आवाज तू. या म्हणा मग पटकन, भेटून जाईल मग मोबाईल बिबाईल. ओ बापा, मोबाईल बिबाईल भेटला तर लय चांगलं होईल मले. 2 लेकरं मला परेशान करतात मोबाईल साठी. तो म्हणते मला दे, हा म्हणते मला दे. एक काम करता का मग तुम्ही दोघी जणी? थोडीशी मदत करता का मला? सांग ना गौरी ताई, कोणती मदत करायला लागते तुम्हाला? तर आम्ही करतो. एक काम करा तुम्ही, फक्त मला सांगा तुम्ही कुठे जात होते? कुठे नाही, घरीच चाललो होतो आम्ही. आता लोक ग्रुपच्याच घरी बसलो होतो आम्ही गप्पा मारत. तुम्ही एक काम करा, आता मी इकडनं जाऊन लिंबाखालच्या बाईला सांगून येतो. सखूबाई, तुम्ही एक काम करा, मनातल्या गल्लीत जा. तिच्या बाईला सांगा की 2 साहेब लोक आले, तुम्हाला वडाखाली बोलवलं. सगळेला सांगा की 10 मिनिटाच्या आतच बोलवलं. त्या साहेबाईला की टाइम नाहीये. ते दिवाळीचं गिफ्ट भेटून राहिलं मोबाईल, तर त्याच्यामुळे ते येतील तरी. मग मी सांगतो तेले आणि सगळेला बोलवून आणतो 10 मिनिटाच्या आत. कुठं? आणि वडाच्या झाडापाशी ना. तू समोरच्या गल्लीत जाव आणि तिच्या बाईला सांगून ये. ठीक आहे ना गौरी ताई? सगळेला आणतो मी बोलवून पटकन. ठीक आहे ना गौरी ताई? आणतो मी सगळेला बोलवून लवकर. बरं, जा तुम्ही दोघी लवकर. आणा बोलवून पटपट. ए साहेबाईला लवकर जायला लागेल ना. आपलंच गाव आहे का तेले? बाकीचे गावं करा लागते. माहिती सांगते काय नाही, ऐकून घेऊ आपण. ठीक आहे ना, भेटू मग आपण वडाखाली. वहिनी, कुठे गेलेत तुमच्या सासूबाई? घरी आहेत की गेल्या वावरात? आहे ना गौरी ताई, हाय घरी. देऊ का आवाज? आहे ताई सोबत बोलून राहिली मोबाईलवर. अर्जंट असेल तर बोलवतो. अर्जंटच आहे म्हणा, पण छायाताई सोबत बोलून राहिली तर बोलू दे. मग एक काम करा बरं, माझ्या संग तुम्ही चला.
तुमचंही कामच आहे. तिला आवाज नाही देऊ का मग? होऊ द्या ना वहिनी, बोलत आहे मोबाईलवर तर मग बोलू द्या. ते वडाखाली 2 साहेब लोक येईल आहे आणि ते आपल्याला योजनेची माहिती देणार आहे. कायची माहिती बा गौरीताई? आता सरकार नवीन नवीन योजना काढून राहिलं काय. कोणी म्हणते ते 3 सिलेंडर भेटल, कोणी म्हणते ते मोबाईल भेटल. त्यासाठी ते साहेब लोक आले आहे. महिन्यात दिवाळी आहे ना, तर दिवाळीच्या आधी सरकार आपल्याला गिफ्ट देणार आहे असं ते 2 साहेब लोक सांगत होते. ते बी 15,000चा मोबाईल देणार आहे गिफ्ट मध्ये. आता शांता काकू नाहीत तर तुम्हीच चला माझ्यासोबत, तुम्ही माहिती घेऊन घ्या. चला ना मग, मी देतो मग. तर काय मग, मोबाईलवर बोलून राहिलं तर बोलू द्या, तुम्हीच चला मग. तर आल्या का सगळ्या बाया मग? हो, आल्या ना सगळ्या बाया. सुरू करा मग. बरं बरं, तर सगळ्या बायाला मी ओळख करून देतो आमची. या गौरीबाईले तर आम्ही भेटलो होतो, तर त्याला तर सांगितलं आम्ही कायसाठी आलो, पण सगळ्या बायाला माहीत हो म्हणून आता एकदा डबल सांगतो. तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या टीममध्ये काम करतो आणि आमचं काम हे आहे की गावोगावी जाणं आणि महिलांना योग्य मार्गदर्शन करणं, म्हणजे सरकारच्या कोणत्या स्कीमा नवीन आल्या त्याबद्दल माहिती सांगणं. यावेळेस महाराष्ट्र शासनानं तुमच्यासाठी 2 योजना आणल्या आहेत. दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला 31 ऑक्टोबरच्या आधी म्हणजे दिवाळीच्या आधी तुम्हाला त्याचा लाभ देण्यात येईल असं सरकारनं सांगितलं बा. तर आता कोणत्या त्या 2 स्कीम आहे तर ते बी तुम्हाला आता सांगून देतो. तर पहिली जी स्कीम आहे तर ते अशी आहे की महाराष्ट्र शासन तुम्हाला दिवाळीच्या आधी लाडकी बहिणीले गिफ्ट म्हणून 15,000चा मोबाईल देणार आहे. हो का माय, 15,000चा मोबाईल? हो काकू, 15,000चा मोबाईल भेटणार आहे तुम्हाला, ते गिफ्ट म्हणून. हो ना बाप्पा, ते दिवाळीच्या आधी म्हणताय तुम्ही? हो, दिवाळीच्या आधी सरकार तुम्हाला 15,000चा मोबाईल गिफ्ट म्हणून देणार आहे. बरं, त्यासाठी कागदपत्र सांगा ना आम्हाला. हो काकू, सांगतो जरासं धीर धरा, थांबा जरा. सगळ्याच बायाला सांगा लागते, थांबा जरासं सांगतो. त्यासोबत तुम्हाला दुसरी स्कीम म्हणून अन्नपूर्णा योजना ही आहे. त्या स्कीम मध्ये तुम्हाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. बापरे, 3 सिलेंडर! या वर्षी दिवाळी मग जंक्शन आहे. माझ्या घरी तर पहिलेच 2 सिलेंडर आहे, अजून 3 भेटलं तर पूर्ण 5 होतील. तसं नाही आहे ते. 3 सिलेंडर फुकट भेटणार आहे म्हणजे त्या 3 सिलेंडरचे पैसे तुम्हाला खात्यात भेटणार आहे. तुमच्या बँक अकाउंट असेल ना तुमचं, तर त्या बँक अकाउंट मध्ये तुमच्याला सबसिडी म्हणून, तुम्ही आता ऐकलं असेल ना सबसिडी पहिले येत होती, हा तशी सबसिडी तुम्हाला 870 रुपये अशी काहीतरी येणार आहे म्हणते. असं आहे काय? हो. मग मोबाईलचं कसं आहे दादा ते? मग कधी भेटेल आम्हाला मोबाईल? मग काय काय कागदपत्र करायला लागेल आम्हाला? सांगतो ताई, थांबा जरासं सांगतो तुम्हाला. दोन्ही स्कीमाही सांगतो, त्याला कोणते कागदपत्र लागतात, काय पैसे लागतात तेही सांगतो. जरासं धीर धरा. पहिली जी स्कीम आहे अन्नपूर्णा योजना, त्यात तुम्हाला 3 सिलेंडर वर्षाला फुकट भेटणार आहे. पण त्यासाठी काही अट आहे. म्हणजे तुमच्या घरचं जे कनेक्शन आहे ते बाईच्या नावावर पाहिजे गॅसचं, आणि ते बी उज्ज्वलाचं पाहिजे. उज्ज्वलावाल्याला 870 रुपये असे जमा होणार आहे. आणि जर समजा तुमच्याजवळ जर उज्ज्वलाचं कनेक्शन नसेल समजा, पण कनेक्शन गॅसचं जे आहे ते बाईच्या जर नावावर असेल तर त्याला 530 रुपये जमा होणार आहे. पण त्याआधी तुम्हाला काही पैसे भरावे लागतात. या स्कीमचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याआधी काही पैसे भरावे लागतात. मग ते पैसे तुम्हाला बँकच्या खात्यात भेटून जातील वापस. हो काय? मग पैसे भरायला लागते म्हणते गौरी. म्हणजे पैसे किती भरायला लागेल आम्हाला? पैसे का? जास्त नाही भरायला लागत ताई तुम्हाला पैसे. 1000 रुपये भरायला लागतील तुम्हाला पैसे. 1000 रुपये? तुम्ही तर आमच्या खात्यामध्ये 870 रुपये टाकून राहिले, तर मग बाकीच्या पैशाचं काय? आम्हीच जास्त पैसे भरून राहिलो मग. तसं नाही ताई, ते 1000 रुपये म्हणजे 500 रुपये आपली पहिली योजना अन्नपूर्णा, आणि दुसरी योजना जी मोबाईलची आहे तिच्यासाठी 500 रुपये, असे ते 2 मिळून 1000 रुपये आहे. असं सांगा ना मग. तुम्ही तर डायरेक्ट म्हटलं की 1000 रुपये भरायला लागते. म्हणजे तुम्ही 870 रुपये द्याल आणि आम्ही 1000 रुपये देऊ काय? आणि ते आपली जी दुसरी स्कीम आहे मोबाईलची, ते तुम्हाला सांगून देतो. त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागते, तो फॉर्म कुठे द्यायचा, त्याला काही अजून पैसे एक्स्ट्रा लागतात का, ते सगळं सांगून देतो. आणि दादा, कागदपत्र कोणते कोणते लागतात ते सांगून द्या आम्हाला. म्हणजे लवकर झाले पाहिजे आमचे कागदपत्र करून, नाही तर वेळेवर म्हणसान की टीसी पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे. मग कुठून आणू आम्ही? ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे? तहसीलमध्ये द्यायला लागते की अंगणवाडीच्या मॅडम जवळ द्यायला लागते की नेट कॅफेवर जाऊन भरावं लागते? असं सांगा मग आम्हाला. हो काकू, फॉर्म तुम्हाला आमच्याच जवळ भरावं लागते. त्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते मी सांगतो. आता तुम्हाला काही जास्त असे डॉक्युमेंट पाहिजे नाही. डॉक्युमेंट पाहिजे आपल्याला 2 फोटो पासपोर्टचे, एक बँक अकाउंटचं खातं असेल त्याचं एक झेरॉक्स, आणि एक आधार कार्डाचे झेरॉक्स, आणि एक आपल्या पॅन कार्डची झेरॉक्स. काका चला आपण घरी. हे काही आपल्या कामाचं नाहीये, बायकाच्या कामाची स्कीम आहे. सरकार काही आपल्यासाठी स्कीम काढत नाही बापा. चला आपण आपल्या वावरातच.
हो बाबा, आपल्या काही कामाचं नाहीये आता, माया तर वयच झालं. चला बाबा वावरात जाऊ आपण. ओ माय, काय झालं? कायची मीटिंग सुरू आहे? मी तुम्हाला दारातच पाहून राहिली, पण कोणीच नाही दिसलं मला पिंट्याने सांगितलं की सर्व बाया वळ्याखाली जमा झाल्या, म्हणून मी आली इथं. अहो काकू, आपल्याला 15,000चा मोबाईल भेटणार आहे, ते बी दिवाळीच्या आधी सरकार गिफ्ट देणार आहे. हे दोन साहेब लोक आले, त्याचीच माहिती देऊन राहिले आपल्याला. हे त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या टीम मध्ये काम करतात. हे साहेब लोक आपल्याला माहिती देऊन राहिले, तुम्ही ऐका बसा. ओ माय, कोणती स्कीम आहे तो द्या. अहो काकू, महाराष्ट्र शासनानं तुमच्यासाठी 2 स्कीमा आणल्या आहेत आणि त्या सर्व स्कीमा तुमच्यासाठी फायद्यासाठीच आहेत. तुमच्या दोन्ही स्कीमाचा लाभ जो आहे तो आपल्याला दिवाळीच्या आधीच भेटणार आहे. आता 31 तारखेला 1 तारखेला दिवाळी आहे, तर मग त्या आधीच तुम्हाला त्याचा लाभ भेटेल असं सरकारनं बी सांगितलं आहे. त्यासाठी आपल्याला काही कागदपत्र लागतात, काही पैसे भरावे लागतात, ते मी या बायाला सांगत होतो. तर बसा तुम्ही बी ऐकून घ्या. असं 2 स्कीम आहेत, त्याचे पैसे जमा करावे लागते नाही? कोणते 2 स्कीम आहेत? आणि पहिली जी स्कीम आहे त्या पहिल्या स्कीम मध्ये काकू तुम्हाला 15,000चा मोबाईल गिफ्ट म्हणून दिवाळीच्या आधी भेटणार आहे. आणि दुसरी जी स्कीम आहे ती आहे अन्नपूर्णा योजना स्कीम म्हणून, त्यामध्ये तुम्हाला 3 सिलेंडर वर्षाले फुकट भेटणार आहे सरकारकडून. 3 सिलेंडर फुकट भेटणार म्हणजे त्याचे पैसे जे आहेत सबसिडी म्हणून तुमच्या बँक खात्याच्या पुस्तकात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचे काही डॉक्युमेंट, म्हणजे या 2 स्कीमाचा लाभ घ्यायसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट आमच्याजवळ जमा करावं लागेल. त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला 2 पासपोर्टचे फोटो, एक बँकेच्या पुस्तकाची झेरॉक्स, एक आधार कार्डाची झेरॉक्स आणि एक पॅन कार्डाची झेरॉक्स, असे 3 डॉक्युमेंट आणि ते 2 फोटो असं तुम्हाला आमच्याजवळ जमा करावं लागणार आहे. त्याची काही छोटीशी एक सरकारची फी आहे, ते म्हणजे 500 रुपये दोन्ही स्कीमची, तर ते तुम्हाला आमच्याजवळ जमा करावं लागणार आहे. असं एवढेच कागद लागते काय? फक्त 3च कागद? अजून काही कागद लागत नाही काय? मतदान कार्ड, शाळेची टीसी, घराचं लाईट बिल, टॅक्स पावती? आता काकू, एवढ्या कागदपत्राची आपल्याला आवश्यकताच नाहीये. फक्त 3 कागदपत्र लागतात आपल्याला. आणि तुमची सारी माहिती पहिलेपासूनच सरकारजवळ जमा आहे ना. आता तुम्हाला माहित नाही का, डिजिटल भारत आलेला आहे. मोदी साहेबांना ते डिजिटल भारताचं जे काम केलं ते लय चांगलं काम केलं. त्यात तुम्हाला डॉक्युमेंट कुठे लागतच नाही, ते तुम्हाला माहित असेल. कॅशलेस म्हणजे आणि पैसे बी लागत नाही तुम्हाला डायरेक्ट UPI न व्यवहार करता येतात. डॉक्युमेंट बी तुम्हाला त्या डिजी लॉकर या मोबाईलचं एक आहे सॉफ्टवेअर, त्याच्यातून करता येतात. म्हणजे तुम्हाला कसं काही लागतच नाही. आता फक्त तुम्ही आधार कार्डाचे झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स आणि एक बँकेच्या पुस्तकाचे झेरॉक्स एवढं देऊन द्या, म्हणजे तुमचे पैसे जमा होऊन जातील. मग त्यात माहित आहे आम्हाला कोणता मोबाईल भेटते, किती रुपयाचा मोबाईल भेटते. पैसे लुटायला आले का आमच्या गावात? नाही काकू, पैसे लुटायची गोष्ट नाही आहे. आणि हे स्कीम खरोखरची आहे ना बापा. 2 स्कीमा दिल्या सरकारनं तुमच्यासाठी. काहून शांत काकू, काय झालं? हे स्कीम खरं नाही का? नाही ना हो, काही सांगतात हे लोक. या सगळ्यांना अफवा चालू आहे, नव्या स्कीमा निघून राहिल्या नाही काय, त्याच्यानं हे लोक आपल्याला फसवून राहिले. आपल्या जवळून पैसे घेऊन राहिले की तुम्हाला सिलेंडर भेटन, गॅस भेटन, मोबाईल भेटन. असं काही नाहीये. आताच मी माझ्या पोरी संग बोलली. छाया अशी म्हणे की सरकारनं असा कोणताच चिया लागू नाही केलाय म्हणे की मोबाईल भेटीन, की तुम्हाला गॅस सिलेंडर भेटीन. तर म्हणत होतं सरकार की भेटन म्हणून, पण कवा भेटन, काय भेटन याची काही गॅरंटी नाहीये. तर यायले वाटते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटते बायाले, तर बाया देतीलच आपल्याला 1000 रुपये, 500 रुपये. आपण कोणती स्कीम सांगितली की ठेवतात भरोसा त्यावर. त्याची चांगली कमाई होते आणि त्याच्यावर खर्च पाणी होऊन जाते लोकांची फसवणूक करून. अहो माय बाई, असं आहे का? आम्हाला वाटलं खरं आहे. आता आम्ही कागदपत्र आणायला बी जात होतो बापा. मी चाललीच होती ना, आता या पोराले विचारलं की काय काय कागदपत्र लागते म्हणून. आधार कार्ड पाहिजे, पासपोर्ट फोटो पाहिजे, अमक पाहिजे, ढमक पाहिजे. तसंच म्हणतात ते. आपले कागदपत्र घेतील आणि फेकून देतील गावाच्या बाहेर, नाही तर आपल्या कागदाईचा गैरवापर करतील बाहेर. हे पहा बायांनो, हे सगळे पैसे कमवायचे धंदे आहे. यायले वाटते खेळातल्या बाया हुशार नाही आहे. आम्ही काय हुशार नाही आहे काय? आम्हाला काय अनपढ समजता काय? कोणी म्हणते 5000 भेटते, कोणी म्हणते मोबाईल भेटते, कोणी म्हणते अमक ढमक टमक भेटते. हे सर्व तुमचे गुमाचे धंदे आहे काय? गुमून राहिले का आम्हाला तुम्ही? ज्या काही वस्तू भेटतील तेव्हा भेटेल आम्हाला, तेव्हा आम्ही पाहून घेऊ. आता तुम्हाला एक कागद नाही देत. हो ना काकू, मी बी विचारच करू राहिली. हे म्हणून राहिले की कागदपत्र आमच्या जवळच द्या, ऑनलाईन नी भरा लागत आणि कोणाच जवळ नी द्या लागत म्हणते. मी बी विचारतच पडली. हो ना बाई, लाडक्या बहिणीचे फॉर्म आपण अंगणवाडीवाल्या बाईजवळ जमा केले होते आणि हे लोक म्हणते की कागदपत्र आमच्या जवळ द्या. असे कसे कागदपत्र द्या याच्या जवळ? ना ओळखी ना पारखी, कुठून आले काय आले, अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीजवळ कागदपत्रांनी द्यायला पाहिजे. हाव ना, तर काय, आम्ही तर ओळखत बी नाही येले. पैसे घेऊन पडून जातील हे लोक. कागदपत्र गेले तर गेले, पण हे पैसे गेले तर फुकट येतात का? 1000 रुपये, 200 रुपये रोजानं कामाला जायला लागते आम्हाला. 5 दिवस काम केलं तर तेव्हा कुठे 1000 रुपये भेटतात. तर 1000 रुपये काय तुम्हाला फुकट मध्ये देऊ काय? समोर आता दिवाळी बी आली, 1000 रुपयाचा किराणा आणणं होते, लेकराईले कपडे घेणं आहे, फटाके घेणं आहे. असंच द्याव काय फुकट आमच्या मेहनतीचा पैसा?
बाबू शिकू नको तू आता आम्हाले. खोटे बोलत असेल ना तू तर आता पोलिसाला फोन लावतो. मग सांगतो त्याले काय खरं आहे तर काय खोटं आहे. तर खरं असेल ना तर आताच कागदपत्र देतो आणि 1000 रुपये देतो. काय हो बाय हो, बरोबर आहे ना? हो काकू, बरोबर आहे. हो ना, चालले मोठे आपल्याला फसवाले. 1000 रुपये द्या करत. म्हणजे बाय हो, तुम्ही कामाला जा आणि याचे पोट भरा. एवढे हट्टे तर दिसून राहिले हो माय. तिकडे कंपनीत कामाला जा, तिकडे काम करून पैसे कमवा. गावागावात जाऊन लोकांना फसवून पैसे कमवून राहिले. बरं झालं शांता काकू तुम्ही लवकर आल्या, नाही तर 1000 रुपये सगळेजण देत होतो आम्ही आता, आणि गेले असते आमचे 1000 रुपये. मग आता लवकर पोलिसाला फोन. बोला ना आता कोणी बोलून राहिले? तोंड शिवलंय का तुमचं? पहा हो बाय हो, हे पहा आता काहीच नाही बोलून राहिले. पाय ना कशा माना खाली टाकल्या. पाय ना आता एक शब्द नाही निघून राहिले याच्या तोंडातून. पोलिसाचं नाव काढलं तर म्हणजे खरं आहे ना माही गोष्ट. बरोबर सांगितलं माही छाय ना मले. दादा शोभत नाही हो तुम्हाला, आमचा टाइमपास केला तुम्ही म्हणलं म्हणून मी गावातले सर्व बायले बोलवून आणले इथं. तुम्ही असे धंदे करता, तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे. ह्या टीम मध्ये काम करतो आणि त्या टीम मध्ये काम करतो. बरोबर बोलण्याची पद्धत आहे तुमची, लोकांना फसवाची. अभ्यास करत असाल तुम्ही फसव्याचा. क्लासेस लावत असाल ना, लोकांना कसं फसवायचं, कसं गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं पाहिजे. चांगली ट्रेनिंग घेऊन आले वाटते हे दोघं जण. इकडे पहा, मी काय म्हणतो, तुम्ही हे धंदे सोडता की नाही सोडत? याच्या पुढे जर तुम्ही मला कोणत्या गावात दिसले, मला का असं काही कानावर ऐकू आलं, मग मी सोडणार नाही तुम्हाला. नाही काकू, चूक झाली, माफ करा आम्हाला. आता आम्ही कोणत्याच गावात नाही जात आणि ते पोलिसा बिलिसाले काही बोलवू नका. डबल आता आम्ही हे काम करणार बी नाही आणि तुमच्या गावात येणार बी नाही डबल. तुमच्याच गावात नाही, कोणाच्याच गावाला जायचं नाही आणि त्याला फसवायचं नाही. गरीब लोक आहेत, उन्हातानात काम करतात. पोट भरासाठी समजून घ्या, कोणा मागं किस्त राहते, कोणाचं सुख आहे दुःख आहे, समोर दिवाळी आहे. तुम्ही असे फसवून राहिले लोकांना 1000 रुपये द्या करून. तुम्ही तुमची दिवाळी साजरी करता आणि ते लोक बिचारे, तुम्ही त्याचे 1000 रुपये घेसाल आणि पाहून जासाल, त्याचे मन किती दुखतील, किती बद्दुआ देतील ते लोक तुम्हाला. याचा विचार करा ना. कुणाचे मन नाही दुखवू. पैसे कमवताना पैसे कमवायचे असतील तर मेहनत करा. दुसऱ्याचे मन दुखवून काय करता तुम्ही? नाही काकू, आम्हाला लय पश्चाताप पुरायला आता आम्ही डबल असे कामं करणार नाही. पहा मग मित्रांनो, असे जर भामटे तुमच्या गावात आले तर फसू नका. कुणाला आपले कागदपत्र पैसे देऊ नका. हे सांगतात आपल्याला, हे स्कीम निघाली काकू, ते स्कीम निघाली काकू. पैशासाठी काही करतात हे लोक. पण बायांनो, तुम्ही हुशार राहत जा. असे कुणी आले की त्याला कागदपत्र द्यायचे नाही, पैसे द्यायचे नाही, घरच्याला विचारल्याशिवाय द्यायचं काहीच नाही. ह्या म्हटलं सगळं फेक न्यूज आहे, फेक न्यूज. अशा स्कीम आले बळी पडू नका. अशा जर कोणत्या स्कीमा आल्या तर सरकार GR काढत असते आणि त्या आपल्याला बातमीतच माहित होतात. अशा भामटेपासून सावध राहा. या व्हिडिओचा उद्देश ह्याच होता बायांनो, की तुम्हाला जागरूक करावं. आता मला खात्री आहे की तुम्ही अशा भामटेले बळी पडणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी असेच महत्त्वपूर्ण जागरूक करणारे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. हसत रहा, आनंदी रहा आणि धन्यवाद.